माझं मांजर पीठ मळतंय. एवढ्या ताकदीने पीठ मळत होती जणू काही WWE मध्ये जाणार आहे. मांजर लसूण कापतंय. लसूण कापताना डोळ्यात पाणी आलं. भांड्यात तेल ओतत आहे. एवढं तेल ओतलं की वाटलं आता वडापावची दुकान काढणार. लसूण फोडणी देत आहे. लसूण फोडणी झाली आणि शेजारचे सगळे कुत्रे घराच्या दाराशीच आले. काय वास आहे भुवा. मिरची चिरते. मिरची चिरताना एवढं संथ झालंय जणू मिरचीची आठवणीत हरवलीये. गाजर चिरत आहे. गाजर चिरतानाच गाणं म्हणते, गाजराचा हलवा बनणार बघा. पत्ता कोबी चिरते. कोबी कापतानाच म्हणाली, हे माझं हिरवं हिरवं प्रेम आहे. पुन्हा तेल ओतते. हिला तेलावर एवढं प्रेम आहे की वाटलं लग्नच करेल. श्रावणात सगळं शाकाहारी, म्हणून आज मांजरने सर्व भाज्या एकत्र टाकल्या. वाटलं एकमेकां गट्टी होतील. मांजर भाज्या परतते, जणू बाप्पाच्या नैवेद्याची तयारी सुरू आहे. फोडणी इतकी जोरात की चकली सुद्धा बडबडेल. थोडं मीठ टाकलं, पण इतकं कमी की लोक म्हणतील, श्रावणात मिठावरही उपवास का ग? आता मांजरने पाणी ओतलं आणि स्वयंपाकातला निम्मा श्रावण संपूर्ण झाला. भाजी शिजली का नाही हे बघते, पण श्रावणात भाजी शिजायची नाही, ती ध्यान लावते. वाढताना म्हणते, आज मटण नाही पण कोबीचा रस्सा आहे, श्रावणातली खासियत. इतकी मेहनत घेतलीये की भांडे घासत घासत मांजर विचार करते, मी मांजर आहे की गृहिणी. श्रावणात फक्त शरीर नव्हे तर खिडक्या पण स्वच्छ असाव्यात, म्हणते मांजर. टेबल पुसताना मांजर बोलतं, श्रावण आला की साफसफाई आपोआप होते, नाहीतर हिवाळ्यात झोपच येते. कपडे वाळवताना मांजर विचार करतंय, कोबी, गाजर, फोडणी, आता वॉशिंग मशीनही आणायला हवं. फरशी पुसताना वाटतंय ती स्वच्छता अभियानाचं ब्रँड अँबॅसिडर आहे. श्रावणात जेवण आणि झोप हे दोन्ही साध्य झालं की मांजर समाधानी होते. झोपून उठल्यावर पुन्हा भाजी चिरतंय. श्रावण आहे ना, नॉनस्टॉप शाकाहारी कार्यक्रम सुरूच आहे.